सर्ग 6 पुढे चालू. तेवढ्यात गवत आणि झुडपे यांनी झाकलेली एक मोठी गुहा त्यांना दिसली. भिजलेले पंख असणारे क्रौंच, हंस इत्यादी पक्षी त्या गुहेतून बाहेर येताना त्यांना दिसले. तेव्हा नक्कीच तेथे पाणी असावे. आपण या गुहेत प्रवेश करूया असे म्हणत हनुमंताने प्रथम त्या गुहेत प्रवेश केला. त्याचे पाठोपाठ अन्य वानरही एकमेकांचा हात धरून सावधपणेच त्या गुहेत शिरले उत्सुकतेने. त्या गुहेतील अंधारात पुष्कळ दूर गेल्यानंतर त्या कपिश्रेष्ठांना दिसले की स्फटिक मण्यासारखे स्वच्छ पाणी असणारी सरोवरे, पिकलेल्या फळांनी वाकलेले कल्पवृक्ष सम असणारे आणि मधाच्या पोळ्यांनी युक्त असे वृक्ष तेथे आहेत. सर्व गुणांनी युक्त रत्ने, वस्त्रे इत्यादींनी भरलेले दिव्य अन्न खाद्याने भरलेले मात्र मनुष्य हीन अशी घरे पाहून सर्व वानर आश्चर्यचकित झाले. तेथेच एका दिव्य भवनात सुवर्ण आसनी बसलेली एकटी स्त्री त्यांना दिसली. स्वतःच्या प्रभेने देदीप्यमान वल्कल परिधान केलेली आणि योगाभ्यासी रत असणारी ती योगिनी होती. त्या महाभागा योगिनीच वानरांनी भक्तीने भयाच्या मिश्रित भावनेनेच प्रणाम केला. त्या वानरांना पाहून ती देवीने विचारणा केली, तुम्ही कोण असून कोठून आला आहात? तुम्ही कोणाचे दूत आहात? तुम्ही माझे स्थानी बलपूर्वक का बरे घुसला आहात? तिची विचारणे ऐकून हनुमंताने सांगितले, देवी ऐकावे, मी सर्व काही तुला कथन करतो. ऐश्वर्य संपन्न आणि सामर्थ्यवान असे महाराज दशरथ हे अयोध्यापती होते. त्यांचेच महाभागशाली ज्येष्ठ चिरंजीव श्रीराम या नावाने विख्यात आहेत. पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून पत्नीनी लहान बंधू यासह ते वनात गेले. तेथे त्यांच्या साध्वी पत्नीचे दुरात्मा रावणाने हरण केले. त्यानंतर लहान बंधूसह ते सुग्रीवाकडे गेले. श्रीरामांची मैत्रेय संबंध जुळल्याने सुग्रीवाने आम्हास आज्ञा दिली की त्यांच्या प्रिय पत्नीचा शोध घ्या, म्हणून आम्ही येथे आलो आहोत. त्यानंतर वनी शोध घेताना आम्हाला तहान लागल्याने या भयंकर अशा गुहेत शिरून दैवयोगानेच येथे आलो आहोत. हे कल्याणी, तू कोण आहेस आणि इथे का बरे राहत आहेस हे तू आम्हा सांगावे. अशा प्रकारे त्या तहानलेल्या वानरांना पाहून योगिनी आनंदित म्हणाली, अगोदर तुम्ही येथेच फळे खाऊन पाणी पिऊन तृप्त व्हा, जे अमृताप्रमाणेच गोड की आहे. मग मी माझा वृत्तांत प्रथम पासून सांगेन. ठीक आहे असे म्हणून खानपान केलेले ते सर्व वानर संतुष्ट होऊनच योगिनी समोर जमले आणि हात जोडूनच तिच्या जवळ आले. मग दिव्य दर्शन प्राप्त ती योगिनी हनुमंतास सांगू लागली, पूर्वी विश्वकर्माची हेमा नावाची दिव्य रूप असणारी कन्या होती. त्या तेजस्वी स्त्रीने नृत्याने श्री महादेवांना प्रसन्न करून घेतले होते. संतुष्ट झालेल्या श्री महादेवांनी तिला राहण्यासाठी हे मोठे दिव्य नगर दिले. सुंदर दंत पंक्ती असणारी ती हेमा येथे हजारो वर्षे राहिली. मी तिची मैत्रीण दिव्य नामी गंधर्वाची कन्या असून माझे नाव स्वयंप्रभा असे आहे. मला मोक्ष प्राप्तीची इच्छा असल्याने मी नेहमी विष्णूंच्या भक्तीत तत्पर असे.
ब्रह्मलोकी जाताना हेमा मला म्हणाली होती की तू येथे सर्व प्राण्यांनी रहित असलेल्या स्थानी राहूनच तपश्चर्या कर. त्रेतायुगात अविनाशी नारायण हे दशरथांचे पुत्र श्रीराम होऊन भूमीचा भार हरण करण्यासाठी अरण्यात हिंडणार आहेत. श्रीरामांच्या पत्नीचा शोध करीत वानर तुझ्या गुहेत येतील तेव्हा तू त्यांचा सत्कार करावास. श्रीरामांकडे जाऊन त्यांना नमन करून त्यांची मनपूर्वक स्तुती करावीस. मग योगी लोकांनाच ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या श्री विष्णूंच्या सनातन धामी तू जाशील. तेव्हा श्रीरामांचे दर्शन होण्यास्तव मी त्वरितच येथून जाऊ इच्छिते. तुम्ही सर्व आता आपले डोळे मिटा. मग त्वरित लगेचच तुम्ही या गुहेच्या बाहेर जाऊन पोहोचाल. त्या वानरांनी डोळे झाकले मात्र त्वरित ते पूर्वीच्याच वनात जाऊन पोहोचले. ती साध्वीही गुहेबाहेर येऊन त्वरेनेच राघवांजवळ उपस्थित झाली. तिथे तिने वानरराज सुग्रीवासोबत असणाऱ्या श्रीराम लक्ष्मण यांना पाहिले. त्या बुद्धिमान स्त्रीने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली, वारंवार प्रणाम केला. मग शरीर रोमांचित झालेली ती गदगदवाणीने म्हणाली, हे राजेंद्रा, मी तर तुमची दासी असून तुमचे दर्शनास्तवच मी येथे आले आहे. तुमच्या दर्शनास्तव मी एकाकी गुहेत राहून कित्येक सहस्त्र वर्षे केलेली तपस्या आज फळास आली आहे. मायेच्या पलीकडे असणाऱ्या आणि सर्व प्राण्यांमध्ये आत बाहेर असूनही दृष्टीस गोचरनच होणाऱ्या तुम्हास माझा नमस्कार असो. योगनाथ रूपी पडद्यामागे तुम्ही लपला असून योग माया रूपी पडद्यामागे तुम्ही लपला असून मानव देह धारण केला आहे. म्हणून नाना रूपे धारण करणाऱ्या जादूगराचे खरे रूप जसे समजून येत नाही, त्यामुळे अज्ञानी दृष्टी असणाऱ्या माणसांना तुमचे खरे रूप दिसत नाही. सर्ग 6 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.